लोकसभा निवडणुकीत उभाटा गटाचे 9 खासदार निवडून आले। 9 खासदार आल्याने उभाटा आनंदाने थैथयाट करत होते, पण त्यांचा आनंद औटघटकेचा ठरलाय। कारण त्यांच्या लक्षात आलेले दिसतंय की आपण मिळवलेला विजय हा मुसलमानांच्या एक गठा मतांमुळे मिळालाय। लोकसभेला मुसलमानांच्या मतामुळे जिंकणे सोपं होतं, पण विधानसभेला ती परिस्थिती राहणार नाही। कारण आता विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थिती वेगळी असणार। मालेगावमध्ये 5 मतदारसंघात पिछाडीवर असलेली महाविकास आघाडी मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल मतदारसंघात 2 लाखाच्या वर मिळालेल्या मताधिक्यांमुळे जिंकली। विधानसभेला गणिते पूर्णपणे वेगळी असतात। आता उभाटा माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असे रडगाणही गाऊ शकणार नाही। सहानुभूतीची लाट आता ओसरली। संविधान बदलाचे खोटे नरेटिव्ह आता चालणार नाही। म्हणूनच मुसलमानांचे लांगुलचालन करणारे जनाब उभाटाला आता मातोश्रीवर कथित शंकराचार्य बोलवावे लागले। गेली 2 वर्ष भाषणात माझे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही असे ठोठो बोंबलत फिरणाऱ्या उभाटाला शेंडी जाणवे असलेल्यांची पूजा करावी लागली। स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या या स्वामी अभिमुक्तेश्वरांना धर्मकार्य करण्याऐवजी बाकीच्या कामातच जास्त रस आहे। अंबानींच्या लग्नातही हे अभिमुक्तेश्वर हजेरी लावून आले। तिथेच उभाटाने त्यांना घरी येण्याबद्दल विनवणी केली असावी। मुस्लिम हृदय सम्राट अशी झालेली प्रतिमा पुसून काढण्याशिवाय विधानसभेला यश मिळणार नाही हे उभाटाला पक्के ठाऊक आहे। म्हणूनच कथित शंकराचार्य बोलवले, त्यांची पाद्यपूजा केली, संपूर्ण घरादाराने भगवी वस्त्रे परिधान केली। पण उभाटा कोल्ह्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही। अभिमुक्तेश्वरांनी मोठी दक्षिणा घेऊन तुमची स्तुती केली असे अनेक साधू महंतांनी सांगितले आहे। निश्चित रूप से मोटी दक्षिणा शंकराचार्य अमृतकुशरानंद जी को मिल गई होगी, इसीलिए उन्होंने इस तरह पक्षपातपूर्ण बयान दिया है। ते खरे असावे, कारण तुमच्यासारखा हिंदूद्रोही जय श्रीराम घोषणा देणाऱ्यांना हरामखोर म्हणणारा कधीही हिंदुत्व जगणारा नसावा। हरामखोरपणा आहे होय, हरामखोरपणा मी म्हणतोय। जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। अशा नतद्रष्ट लोकांची पाठ राखण मोठी दक्षिणा मिळाल्याशिवाय होणार नाही। उभाटा, तुम्ही आता कितीही पैशाची मुक्त हस्ताने उधळण केली तरी तुमचा हिंदुद्रोह कमी होणार नाही। हिंदूंची मते मिळवण्यासाठी तुम्ही करत असलेले ढोंग आता जनतेला कळलं आहे।